तर बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला नोटिसा येत आहेत असं म्हणत रोहित पवार यांनी आयकर विभागाच्या आलेल्या नोटिसांवरून टोला लगावला। अजित पवार यांना नोटिसा नाहीत, मात्र शिंदेंनाच नोटिसा येत आहेत। प्रत्येक आमदाराला नोटीस आहे, हा प्रक्रियेचा भाग असल्याचं या सगळ्यावर सामंत यांनी म्हटले। पण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पार्टीसाठी अनेक वेळा आक्रमक झालेले बघितलेले आहेत। जेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं होतं, मंत्रीपद कमी मिळत होते, पालकमंत्रीचा अनेक जिल्ह्यांमध्ये विषय होता, तेव्हा सगळ्यात जास्त आक्रमक कोण झालं होतं तर एकनाथ शिंदे साहेब आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी आक्रमक झाले होते। कदाचित हे भाजपला पटत नसावं आणि मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आज जर इन्कम टॅक्सची नोटीस तिथं पाठवली तर मग कदाचित वरती असं सांगितलं जाईल, ठीक आहे सीटच्या बाबतीत थोडी ऍडजस्टमेंट आपण करूया, इन्कम टॅक्सच्या नोटिसेस आम्ही माघार घेऊ, अशी कुठेतरी वाटाघाटी नाही तर चर्चा तिथं सुरू असावी। शिरसाट साहेबांना का नोटीस आली याचा देखील त्यांनी खुलासा केलेला आहे। परंतु एक मात्र नक्की आहे की कशासाठी नोटीस आली हे अनेक आमदारांना जर विचारलं तर त्यांना देखील काही नोटिसेस आलेल्या आहेत। ही काय वैयक्तिक संजय शिरसाट साहेबांचा एक वेगळा विषय आहे म्हणून नोटीस आलेली नाही आणि त्याच्याबद्दल संजय शिरसाट साहेबांनी स्वतः आपल्याकडे खुलासा केला आहे। मला कोणाला नोटीस आलेल्या माहिती नाहीत, परंतु मला संजय शिरसाट साहेबांना नोटीस आली ही त्यांच्याच प्रेस कॉन्फरन्समुळे कळली। कोण बाप बदलतो, कोण गुरु बदलतो, कोण पक्ष बदलतो, कोण निशाणी बदलतो, दर 15 दिवसाला एक नवीन बाप जो तो आपापला सांगतो। त्यामुळं कुणी गुरु बदलला आणि नाही बदलला तरी सुद्धा गुरु पौर्णिमेचं आणि गुरुचं महत्व कमी होणार नाही।